पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। डॉक्टर घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता 2 अहवाल सादर करण्यात आलेत। उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे। प्रथमदर्शनी दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे। तर घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतरच आता शासन कारवाईची सुद्धा त्यांच्यावरती टांगती तलवार असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहे। अभिषेक, नेमका घैसास यांच्या आता राजीनामा दिल्यानंतर सुद्धा शासन कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती मिळते। काय अधिकचे अपडेट्स आहेत या प्रकरणासंदर्भातले? नक्कीच सिद्धेश, यामध्ये जर का पाहायचं तर राज्य सरकारकडनं एक HPC बनवण्यात आलेली होती आणि या HPCचा अहवाल 2 दिवसामध्ये आपल्याला सादर झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काल हा अहवाल मंत्रिमंडळामध्ये देखील सादर करण्यात आला आणि सादर केल्यानंतर कुठेतरी यामध्ये प्रथमदर्शनी पाहता डॉक्टर घैसास हे दोषी असल्याची माहिती देखील आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं मिळते आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाईची देखील टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते आहे। शासनाकडनं देखील या संदर्भात पावलं जी आहेत ते पुढील 2 दिवसामध्ये उचलली जाणार आहेत। प्रामुख्यानं यामध्ये कुठंतरी ते दोषी असल्याचं देखील कळतं आहे। एकूण यामध्ये पाहायचं तर एकूण 3 अहवाल होते, त्यापैकी 2 अहवाल हे सादर झालेले आहेत। एक HPCचा आणि एक आरोग्य विभागाचा जो लोकल लेवलवर होता आणि त्यामुळे या दोन्ही याच्यामध्ये कुठंतरी ते दोषी असल्याचं देखील आढळतं आणि त्यामुळे एकूणच शासनाकडनं कुठंतरी कारवाईची देखील आता शक्यता आहे आणि या संदर्भात पुढील 2 दिवसामध्ये आपल्याला हालचाली होताना पाहायला मिळतील। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अभिषेक तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता जरी राजीनामा जरी दिला असला तरी सुद्धा कारवाईची टांगती तलवार ती सुश्रुत घैसासांवरती अजूनही असणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान आमदार अमित गोरखेंशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। या प्रकरणावरती लक्ष ठेवून असणारे आणि याचा पाठपुरावा करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आता आपल्यासोबत आहे। काय नेमकी चर्चा कालच्या मंत्रिमंडळात झाली आहे? दोषी परत एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाच ठरवण्यात आल्याचं बोललं जातंय। खरं तर चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांचा अहवाल काल सबमिट झाला असं माझ्याकडे माहिती आहे, पण तो अहवाल मी पाहिलेला नाही। पण सुरुवातीपासून मी जे सांगतो की पहिल्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून मला समजल्या त्याद्वारे त्या ठिकाणी असलेले डॉक्टर घैसास हे नक्कीच त्या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत असं प्राथमिक दिसते। त्यामुळे सुरुवातीपासूनची जी आपण मागणी आहे, मी जे म्हणतोय की त्यांच्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणखी कोणी त्यात कल्प्रिट असतील तर त्यांच्यावरही ह्या सगळ्या कारवाई झाल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमची ताकद आहे, आमची सक्षमता आहे, तरी पण मंगेशकर हॉस्पिटलने त्या 2 मुलींचं दायित्व खऱ्या अर्थानं 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी आहे। खरं तर काल तुम्ही रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला होता, आरोग्यमंत्री आबिटकर हे सुद्धा तुमच्यासोबत या ठिकाणी होते। त्यावेळेला नेमकी काय चर्चा झाली तुमच्या तिघांमध्ये? नाही, खरं तर आबिटकर आणि मी ते सेपरेट आम्ही भेटलो, माझे काही वैयक्तिक काही गोष्टींसाठी आम्ही भेटलो आणि त्याच्याविषयी फक्त मी त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा हा लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी मी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ही सगळी पावलं उचललीत, अगदी 4 दिवसामध्ये सगळ्या घटना घडल्यात आणि त्यानंतर कमिटी गठीत झाली, त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर होईल असंही त्यांनी सांगितलं। दुसरं महत्त्वाचं की जो आणखी एक अहवाल मातृ मृत्यू अहवाल एक आहे, तो येणं बाकी होतं, तो आज आला। त्याच्यावर लवकरात लवकर त्या कमिटीद्वाराचा निर्णय, मला असं वाटतं आम्हाला अपेक्षित असलेला निर्णय यातनं जाहीर होईल। दरम्यान पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आता आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येते। महिलेची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी कारवाई करा असं महिला आयोगाने आता पोलीस आयुक्त राज्य वैद्यकीय परिषदेला निर्देश दिलेले आहेत। तसंच कार्यवाहीचा चौकशी देखील अहवाल तात्काळ सादर करा असं देखील महिला आयोगानं म्हटलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।